सुनेत्रा पवार मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, बारामतीहून सुनेत्रा पवार मुंबईसाठी रवाना झाले आहेत। सुनेत्रा पवार यांचा उद्या उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे। सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत। आणि अधिक माहितीसाठी जाऊया थेट बारामतीला आपले प्रतिनिधी जावेद मुलानी आपल्या सोबत आहे। जावेद, नक्कीच आत्ताच काही क्षणापूर्वी बारामती शहरातील सहयोग सोसायटी या निवासस्थानाहून खासदार सुनेत्रा पवार हे पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। उद्या ते मुंबई येथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्यांच्याबरोबर आता जय पवार हे देखील आहेत आणि इतर देखील काही त्यांचे कुटुंबीय हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आज सकाळपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धार्मिक विधी उरकल्यानंतर जे आहे या हालचालींना वेग आला। कालच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आहेत ते भाजपचे काही नेते येऊन गेले होते। आजही असा जो बड्या नेत्यांचा राबता तो बारामतीमध्ये होता। शरद पवार, सुप्रिया सुळे या देखील या ठिकाणी होत्या। सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर जे आहे ते सर्व नेते मंडळी भेटल्यानंतर दुपारून जे आहे ह्या हालचालींना वेग आला आणि सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाची ज्यावेळेस मुंबईमधून अनेक नेत्यांनी त्यांच्या नावाची चर्चा केल्यानंतर आता कुठेतरी याला 5-5:30च्या दरम्यान त्यांना उपमुख्यमंत्रीपदी त्या शपथ घेतील असं देखील समजल्यानंतर आता उद्या सकाळी त्या 8 वाजता पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार होत्या। मात्र त्यात काहीसा बदल करून त्या आजच मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। एकूणच जे काय आहे ते बारामतीमध्ये आणि संपूर्ण राष्ट्रवादी असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जे आहे ते अजित पवार गेल्याचं दुःख तर आहेच, त्याचबरोबर मात्र ह्या राजकीय हालचाली देखील आज त्यांचा विधी पार पाडल्यानंतर त्याला वेग आला आणि त्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या आता होणार आहेत। एकंदरीत बारामती आता तरी सर्व शांतता आहे, शोकाकुलच वातावरण आहे। त्याचबरोबर इतका राबता आज सकाळपासून सहयोग सोसायटी असेल, काटेवाडी येथील पवार फार्म असेल किंवा गोविंदबाग म्हणजे शरद पवार यांच्या निवासस्थानी देखील अनेक नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, हे सर्व पक्ष येऊन त्यांना भेटत होते, सांत्वनपर भेटी होत होत्या। त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांपासून ते भाजपच्या नेत्यांपासून सर्वच पक्षीय म्हणजे यामध्ये कुठलाही पक्ष मागे राहिला नाही भेटण्यासाठी। कारण दुःखच असे घडलंय की अचानकपणे अजित पवार जे आहेत आपल्यामधून निघून गेल्यानं याचं दुःख आहे ते सर्वांना धक्कादायक हे दुःख आहे ते पचवून आता कुठेतरी पवार कुटुंबांमध्ये ही हालचाल सुरू झालेली आहे आणि ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ते सुनेत्रा पवार उद्या घेणार आहेत। अगदी जावेद, या सगळ्यामध्ये आपण बघतोय सुनेत्रा पवार या मुंबईसाठी रवाना झालेल्या आहेत। त्यांच्यासोबत जय पवार सुद्धा असल्याचं पाहायला मिळतंय। पवार कुटुंबियांमध्ये बारामतीमध्ये काही चर्चा झाली आहे का या सगळ्याबद्दल? नक्कीच ज्यावेळेस सकाळी धार्मिक विधी पार पडला विद्याप्रतिष्ठान येथील मैदानावरती, त्या तिथून निघाल्यानंतर जे आहे ते अजित पवारांचा अस्थिकलश जे आहे ते विविध ठिकाणी तीर्थक्षेत्रावरती सोडण्यासाठी जे आहे ते पवार कुटुंब एकत्रच होतं। शरद पवार जे आहेत ते गोविंदबाग या निवासस्थानी होते आणि तिथून काही बडे नेते त्यांना देखील भेटले। त्यानंतर सहयोग सोसायटी या अजित पवारांच्या बारामती शहरातील निवासस्थानी देखील अनेक जे खलबत आहेत राजकीय ते झाले आणि तिथून त्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांना कुठेतरी वेग आला आणि तिथूनच सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री राहतील अशा पद्धतीची बारामतीकरांमध्ये देखील भावना होती आणि नेते मंडळीमध्ये साहजिकच आहे। कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांचं काम पाहता, त्यांचा कामाचा वेग पाहता ते सर्व आहे ते त्यांच्याच कुटुंबाकडे राहावं असं देखील म्हणणं होतं आणि ते कुठेतरी आता उपमुख्यमंत्री पद हे जे आहे ते त्यांच्या घरामध्ये राहत असलं तरी कुठेतरी पवार कुटुंब अजूनही सावरलेलं नाहीये। कारण काही सायंकाळच्या दरम्यान सोनगाव जे आहे त्यात करा आणि नेरा नदीच्या संगमावरती त्या पवार कुटुंबाने त्याबरोबर त्या खासदार सुप्रिया सुळे देखील होत्या, त्याबरोबर त्यांचे बंधू आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार होते, त्याचबरोबर त्यांच्या भगिनी देखील होत्या आणि एकूण संपूर्ण कुटुंब जे आहे ते या शोकसागरात बुडायला होतं। अत्यंत भावनिक होऊन त्या सोनगाव या ठिकाणी त्यांचा अस्थिकलश वाहिल्यानंतर पूजा झाल्यानंतर जे आहे ते तिथून आल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाच्या नावाची जी आहे ती हालचाल सुरू झाली आणि उद्या कुठेतरी त्या त्यामुळे आता पवार कुटुंब सावरलेलं नाहीये, मात्र या सगळ्या राजकीय अपरिहार्थ आहे असं म्हणावं लागेल। आणि सुनेत्रा पवार, जय पवार हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।